नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मालेगाव सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा उडाला बोजवारा. मालेगाव सामान्य रुग्णालयात औषधांचा तुटवडा. दवाखान्यातील लिफ्ट बंद असल्याने रुग्णांची होते हेळसांड. रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप. आरोग्य व्यवस्थेला महत्त्वाचे स्थान दिले गेले, मात्र राज्यात सध्या ठिकठिकाणी आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र दिसून येत आहे. नांदगाव नंतर मालेगाव सामान्य रुग्णालयात देखील अशी दृश्य पाहायला मिळते. शुगर, बीपी, कुत्रा चावल्यानंतर जी लस देतो त्या आजारांवरील जो महत्त्वपूर्ण औषधांचा साठा आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा मालेगाव सामान्य रुग्णालयात असल्याचं वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलंय. तसेच दवाखान्याची रुग्णांच्या सेवेसाठी जी लिफ्ट बसवली आहे ती लिफ्ट देखील बंद असल्याने प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला, वृद्ध, अपघाती रुग्ण यांसारख्या रुग्णांची हेळसांड होतानाचे चित्र आपण दृश्यांमध्ये पाहत आहोत. या इकडे पुढे या पुढे नातेवाईक त्यांना उचलून लहान मुलासारखे वरच्या किंवा खालच्या मजल्यावर घेऊन ये जात असल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. दादा, तुमचं नाव काय आणि काय सांगाल? माझं नाव रोशन कैलास निकम. हे माझे आजोबा आहेत. हे पायामध्ये फ्रॅक्चर आहेत. आता इथं आलो तर लिफ्ट बंद आहे. आता वरती घेऊन आलो तर ते खाली त्यांनी पहिले काय सांगितलं, वरती घेऊन जा पेशंटला. वरती घेऊन आलो. वरती घेऊन आलं बोलले आता काही एक्सरे काढायचे म्हणे, ECG करायची, तर मशीन वर अवेलेबल नाही. परत आता खाली घेऊन जायचं. ही अशी जगजमारी कवर करायची आम्ही. हां, इथं जर सगळ्या सुविधा आहेत, मग असे का प्रॉब्लेम येतात यांनी? इथं प्रशासन वगैरे याच्याकडे लक्ष देत नाही का? 1 महिन्यापासून ही लिफ्ट बंद आहे. याच्या अगोदर मी एक पेशंट घेऊन गेलो गेल्या आठवड्यात, तेव्हा तोच प्रॉब्लेम, आता असा प्रॉब्लेम. आता पेशंटची परिस्थिती बघा कशी आहे. कुठून आलात तुम्ही? मी बिरोबा साकुरीवरून. औषधांच्या तुटवड्याबाबत वरिष्ठ स्तरावर कळविलेले आहे. लवकरच या समस्येचं निराकरण केले जाईल असे वरिष्ठांनी सांगितले. तसेच लिफ्टच्या मेंटेनन्सचा प्रश्न हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांना देखील सूचना देण्यात आल्या असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी एस मराठी प्रतिनिधी विजय बडोदे यांच्याशी बोलताना सांगितले. औषधांचा तुटवडा आहे असं समजतं काय? निश्चितच काही औषधांचा तुटवडा आहे. उदाहरणार्थ NCDचे मेडिसिन म्हणजे शुगर, BP यासाठी लागणाऱ्या गोळ्या या औषधांची थोडी कमतरता आहे. व रेबीपूर म्हणजे जेव्हा कुत्रा चावतो त्यासाठी आपण लस देतो त्याचा पण शॉर्टेज आहे. परंतु आमच्या स्तरावरनं आम्ही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो व वरिष्ठ स्तरावर सुद्धा आमचं कंटिन्युअस फॉलोअप आहे व हे लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध होतील. तर काय सांगाल, जवळपास 15-20 दिवसापासून हॉस्पिटलची लिफ्ट बंद आहे, त्यामुळे त्याच्या पेशंट आहेत त्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. हॉस्पिटलची लिफ्ट ही जेव्हापासून हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून ती लावण्यात आलेली आहे. ती सध्या मेंटेनन्स तिचा सारखा होतो, त्यामुळे ती नादुरुस्त होते आणि ती लिफ्ट बदलण्याची पण कारवाई सुरू आहे. आणि ज्या लिफ्टचं जे मेंटेनन्स आहे ते PWD विद्युत विभाग यांच्याकडे असते. त्यांच्याकडे आमचा कंटिन्युअस फॉलोअप चालू आहे आणि ते पण कंटिन्युअस प्रयत्न करतायत आणि 2-3 दिवसात ती लिफ्ट चालू करून देतील व नवीन लिफ्ट घेण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न आहेत. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, मालेगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.